हॅलो. तर मी 2 दिवस मुंबईला गेले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की कशासाठी? विजय केंकरे सरांचा वर्कशॉप होता आणि त्या वर्कशॉपमध्ये नाटक म्हणजे काय? रंगभूमी म्हणजे काय? नेपथ्य म्हणजे काय? संगीत म्हणजे काय? प्रकाशयोजना म्हणजे काय? ध्वनी संयोजन म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींविषयीचा एक छान वर्कशॉप होता. आणि त्या वर्कशॉपसाठी मी आधीच रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ॲक्चुअली तो वर्कशॉप होता 20 ते 21 सप्टेंबर. पण त्याची तारीख थोडीशी पुढे जाऊन 27-28 सप्टेंबर अशी झाली. सो मी माझं इकडचं सगळं काम पटापटा आवरलं आणि 26 तारखेला रात्री मस्तपैकी गाडीत बसले आणि 27ला सकाळी पोहोचले. अनायासे माझी मुंबईला मावशी असते. सो तिच्याकडे राहिले. नेहमीप्रमाणे फ्रेश झाले, आवरलं. मस्त छान, 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 छान गरम पाण्याने अंघोळ वगैरे केली. छान केस विंचरले, मस्त नाश्ता केला आणि मी स्वतः स्टेशनपर्यंत रिक्षा घेऊन व्यवस्थित गेले. मस्त 10 ते 5 वर्कशॉप अटेंड केला. छान गप्पा मारल्या आणि ज्यावेळेला त्यांनी ओळख परेड घेतली, त्यावेळेला मी सांगितलं, की मी ऋतुजा पडवे, कोल्हापूरहून. तर सुरुवातीला त्यांना आश्चर्य वाटलं. पण ज्यावेळेला मी सांगितलं, की मी प्रत्ययमध्ये आहे आणि तुम्ही दादर माटुंग्याच्या आमच्या मार्क्सिन सोहळ्याच्या प्रयोगाला आला होतात. एलिनॉरची भूमिका तुम्हाला छान वाटली, अशी तुम्ही कॉम्प्लिमेंट दिलीत. हे म्हटल्यावर ते म्हटले, "हां, आठवलं मला. माहिती आहे, मी आलो होतो" वगैरे. अशा छान गप्पा झाल्या. मी त्यांना माझं एकांकिकेचं पुस्तक दिलं. सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी खूप छान गोष्टी सांगितल्या. काही किस्से सांगितले, की कधी-कधी रंगमंचावर आपण एखादा डायलॉग विसरलो, की आयत्या वेळी कसं मारून न्यावं लागतं. दिग्दर्शकाने कसं सृजनशील असावं, त्यांनी ॲक्टरचे कसे म्हणणे ऐकून घ्यावेत. ॲक्टरनी सुद्धा थोडंसं कॉपरेटिव्ह असावं, कधी-कधी थोडीशी वेळ पाळावी आणि या सगळ्यातनं एक छान नाटक, कलाकृती करावी. त्यांनी अनेक त्यांच्या जवळच्या दिग्गज लोकांची नावं सांगितली. आत्माराम भेंडे असेल, भक्ती बर्वे असतील, मुक्ता बर्वे असेल किंवा आणखीन बरेचशी अशा माणसांची त्यांनी नावं घेतली. मग प्रकाश योजनाकार तापस सेन असतील किंवा प्रदीप वैद्य नेपथ्य किंवा प्रदीप मुळे असे सगळे म्हणजे प्रदीप मुळे हे नेपथ्य करतात आणि प्रदीप वैद्य हे लाईट्स करतात. सो त्यांची नावं काही, त्यांनी नाटकाच्या अनेक त्यांचे अनुभव कसे असतात ते सांगितलं. जनरल नाटक बसवण्याची प्रोसेस कशी असते ते सांगितलं. ॲक्शनवर रिॲक्शन कशी असते, काय केलं की ती रिॲक्शन पडते. या सगळ्या गोष्टी अगदी प्रॅक्टिकल त्यांनी करूनही दाखवल्या आणि काही-काही वेळेला आम्हाला पुढे येऊन त्यांनी छान ते सांगितलं. आणि इतकं छान होतं. मस्त गेल्या-गेल्या आम्हाला असे छान नोटपॅड दिलं, पेन दिला, पाण्याची बॉटल्स दिल्या. खरं एसी इतका प्रचंड होता, की 16चा 22, 22चा 24, 24चा 26 करत नाही म्हणत तरी पहिल्या दिवशी थंडी वाजली. मग मी शेवटी काहीतरी करून मावशीला सांगितलं आणि माझ्या मामानी मला जॅकेट आणून दिलं. पण दुसऱ्या दिवशी मी प्रकर्षाने जॅकेट मात्र विसरले नाही. आणि असा छान दुसरा दिवसही गेला आणि त्याच रात्री मस्तपैकी बसमध्ये बसले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मी कोल्हापूरला आले. झोप काही झाली नव्हती. आता गाडीने जायचं म्हणजे फार झोप होत नाही. पण ठीक आहे. एवढा मोठा दिग्दर्शक आपल्यासाठी तिथे आलाय वर्कशॉप घेण्यासाठी म्हणलं आपल्याला काहीतरी थोडंफार कुठेतरी ॲडजस्टमेंट करावी लागेलच ना. सो शनिवार, रविवार हे 2 दिवस माझे अत्यंत छान गेले आणि त्यांनी सांगितलेल्या ज्या नोट्स आहेत त्या मी वेळोवेळी फॉलो करणार आहे. सो तुम्हीही सांगा, तुम्ही कधी केलंय का वर्कशॉप? आणि तुमच्या आसपास कुठे असेल तर नक्की अटेंड करा. कारण विजय केंकरे सरांसारखा एक मोठा दिग्दर्शक, मार्गदर्शक म्हणून लाभणं हे आपल्या प्रत्येकाचं भाग्य असतं, जे मला मिळालंय. थँक्स टू विजय केंकरे सर, थँक्स टू श्री कला संस्कार न्यास संस्था आणि थँक्स टू प्रत्यय. का म्हटलंय हे त्यांच्या लक्षात आलं असेलच. ओके? सो बाय.